अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती केव्हा होणार आहेत ते आम्हाला सविस्तर माहिती द्या, असं कमेंट भरपूर ताईंनी मला करत आहेत. तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही माहिती देणार आहेत. अंगणवाडी सेविका केव्हा भरती होणार आहे, त्याचे नियम काय असतात, मदतनीस ताईंचं भरती केव्हा होणार आहे, त्याचे नियम काय असतात, हे डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कशन करणार आहोत. सेविका भरतीसाठी आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला कोणकोणते कागदपत्रे आपल्याला सेविका आणि मदतनीस पदभरतीसाठी लागतं आणि ॲप्लिकेशन कसे अप्लाय करायचं, ही सर्व माहिती तुम्हाला हवी असेल. आपलं निवड कशी केली जाते, कोणत्या बेसवरती आणि कोणत्या एज्युकेशन क्वालिफिकेशनवरती आपल्याला किती मार्क दिले जाते, हे ऑलरेडी व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड करून ठेवला आहे. त्या ताईंना माझं रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर मला कमेंट करताय, भरपूर 5 एक दिवस झाले मला कमेंट एकसारखं तेच क्वेश्चन करताय, तर त्या ताईंना व्हिडिओच्या माध्यमातून मी रिक्वेस्ट करतो, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून प्लेलिस्टमध्ये जायचं. प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एकाच प्लेलिस्टमध्ये सर्व अंगणवाडीची डिटेल, तुम्हाला जो व्हिडिओ तुम्हाला हवं असेल, जे तुम्ही प्रश्न करताय त्याचं उत्तर त्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्व काही माहिती मिळून जाणार आहे. आता मदतनीस भरती, आता याचं रूल्स काय असते आणि कोणकोणत्या पद्धतीने हे भरलं जातं, तर बघा, पूर्वी 10वीच्या बेसवरती सुद्धा त्या ठिकाणी भरती होत होती. पण आता नवीन पात्रता आली आहे. अंगणवाडी सेविका असेल किंवा मदतनीस असेल, या भरतीसाठी पात्र आपल्याला 12वी पास आऊट असेल तरच आपण या पदासाठी पात्र ठरू शकतो. आणि वेगवेगळे नियम असतात, कागदपत्रे कोणते आपल्याला त्या ठिकाणी ॲप्लिकेशन सोबत द्यायचं आहे. आणि असं भरपूर ताईंचं मला कमेंट आलं आहे, तर सर माझं जो आधार कार्ड आहे तो माहेरचा आहे किंवा या ठिकाणचा आहे, असं भरपूर मला ताईंनी कमेंट करून विचारत होते. तर आम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतो का? माहेरचं आधार कार्ड आहे तर त्या ठिकाणी जाऊन आम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतो का, असं ते मला भरपूर विचारत होते. तर ताईंनो, तसं तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकत नाही. तुमचं आधार कार्ड तुम्हाला अपडेट करावं लागेल. बघा, आधार कार्ड तुम्ही केव्हाही अपडेट करू शकता, पण ॲप्लिकेशन तुम्ही अप्लाय करू शकता. पण कुठे तुम्ही ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये लग्न झालं आहे आणि त्या ठिकाणी तुमचे हजबंड त्या ठिकाणी रहिवासी आहे, तर त्याच ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता. आता याचंही सर्कल असते, मदतनीस आणि सेविका ताईंचं सर्कल असते. या ठिकाणी कोण त्या ठिकाणी ॲप्लिकेशन अप्लाय करू शकतो, जेवढं त्या ठिकाणी ग्रामपंचायत असेल. फॉर एक्झाम्पल, ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी महसूल गावामध्ये मोडत असेल, तुमचा पाडा असेल किंवा गाव असेल, जे असेल ते महसूल भागामध्ये जर मोडत असेल, तर त्या ठिकाणी त्याच ग्रामपंचायतमध्ये, एकाच ग्रामपंचायतमध्ये तुम्ही ॲप्लिकेशन अप्लाय करू शकता. पण ग्रामपंचायत प्रत्येक, तुम्ही महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल तर ग्रामपंचायत ही एकाच गावाची नसते, तर 7-8 पाडे मिळून त्या ठिकाणी ग्रामपंचायत तयार केली जाते. आणि त्या 7-8 पाडे आपल्याला त्या ग्रामपंचायतमध्ये जेवढे वॅकन्सी आलं असेल, ज्या पाड्यामध्ये वॅकन्सी आलं असेल आणि महसूल विभागामध्ये तो पाडा मोडत असेल, तरच तुम्हाला त्या ठिकाणी पात्र ठरवण्यात येतील. अदरवाईज तुमचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो. तर हे लक्षात ठेवायचं. भरपूर असं मला एक मित्रांनी सुद्धा कमेंट केलं होतं, सर आम्ही ॲप्लिकेशन अप्लाय केलं पण आम्हाला अपात्र ठरवण्यात आलं. तर त्यांचं रिझन काय होतं, त्यांचं जे महसूल विभागमध्ये जे ग्रामपंचायत होते, ग्रामपंचायतमध्ये महसूल एरियामध्ये तो पाडा त्या ठिकाणी मोडत नव्हता, त्याच्यामुळे त्यांचं अपात्र ठरवण्यात आलं होतं. त्यांनी तक्रारसुद्धा केली होती, पण तक्रार काही होणार नाही, कारण जो नियमात असेल, GRमध्ये जो नियम आहे, तो नियम त्या ठिकाणी फॉलो करावं लागतं. आणि त्या GRच्या विरुद्ध गेलं तर आपण त्या ठिकाणी ऑटोमॅटिक अपात्र ठरू शकतो. आता एक महत्त्वाचं अपडेट, ताईंनी एक कमेंट केलं होतं की सर आमचं मॅरिड सर्टिफिकेट नाही आमच्याकडे, तर काय करावे, असं त्यांनी प्रश्न केला होता. तर त्या ताईंनी, आपलं जर मॅरिड सर्टिफिकेट नसेल आपल्याकडे, आपला आधार अपडेट नसेल, मग आपल्याकडे मॅरिड सर्टिफिकेट नसेल म्हणूनच आपलं आधार कार्ड अपडेट नसेल, तर आता याचं एक सोल्युशन आहे, गॅझेट तुम्ही त्या ठिकाणी जोडायचं आहे. जेव्हा अर्ज आपण सबमिट करतो महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये, तेव्हा आपण काय करायचं, गॅझेट त्या ठिकाणी आपल्याला जोडायचं आहे ॲप्लिकेशनसोबत. गॅझेट आपण त्या ठिकाणी जोडल्यानंतर आपलं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी ऑटोमॅटिक सर्व पात्र ठरवले जाते. आणि मेरिट कशी लावली जाते, कशी निवड होते,
कोणत्या बेसवरती किती गुण दिले जाते हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. तो व्हिडिओ बघायचा असेल तर चॅनल सबस्क्राईब करून प्लेलिस्ट बघायचं आहे तुम्ही. प्लेलिस्टमध्ये अंगणवाडीचं सर्व व्हिडिओ एकाच प्लेलिस्टमध्ये आहे. कमीत कमी 400 ते 500 अंगणवाडीचे व्हिडिओ त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. जे तुम्ही मला क्वेश्चन करताय त्याचं आन्सर सर्व काही तुम्हाला A to Z माहिती त्या प्लेलिस्टमध्ये मिळणार आहेत. आणि मानधनबाबत आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. ज्या ताईंचं मानधन आणि प्रोत्साहन भत्ता त्यांचं अजूनपर्यंत वितरित करण्यात आलं नाही. जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर या महिन्याचं ते आता या महिन्यात नक्कीच त्या ताईंचं सर्व काही मानधन मिळणार आहे. कारण जो निधी आला आहे 2 मार्च 2026ला 178.72 कोटी एवढी निधी मंजूर करण्यात आला आहे. महिला बालविकास विभागांना महाराष्ट्र राज्य शासनाने त्या ठिकाणी परमिशन दिली आहे, वितरित करण्याची परमिशन दिली आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. सर्व मानधन प्लस प्रोत्साहन भत्ता हे 3 महिन्याचं जेवढं तुमचं पेंडिंगला आहे तेवढं सर्व येणार आहे. धन्यवाद.